कल्पना करा, घनदाट जंगल, काळोखी रात्र, चहूबाजूंनी हजारो भयंकर साप पसरलेले आणि त्या सापांमध्ये उभा आहे एक गरीब माणूस. त्याच्यासमोर उभे आहेत अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ. तो माणूस एक साप उचलतो, पण पुढे जे घडते ते पाहून सर्व गाव थक्क होते. आज आपण ऐकणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत, अध्याय 15. बसप्पा तेली या गरीब भक्तावर झालेल्या श्री स्वामी समर्थांच्या अद्भुत कृपेची कथा. या अध्यायाची सुरुवात अत्यंत सुंदर संदेशाने होते. मोक्ष मिळवण्यासाठी तीर्थयात्रा करणे, हठयोग करणे, वेदांचा अभ्यास करणे हे सर्व आवश्यक नाही. जर मनात स्वामी समर्थांची खरी भक्ती असेल तर जीवनातील धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ सहज प्राप्त होतात. जिथे स्वामींची भक्ती असते तिथे पाप, दुःख आणि दारिद्र्य टिकत नाही. मनुष्य संसार करत असताना जर मनात सतत स्वामींचे स्मरण ठेवले तर या जन्ममरणाच्या महासागरातून स्वामी समर्थ त्याला नक्कीच तारतात. जे लोक प्रेमाने श्री स्वामी समर्थ हे नाव घेतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि शेवटी त्यांना स्वर्गप्राप्ती होते. त्या काळात मंगळवेढा या गावात श्री स्वामी समर्थ राहत होते, पण गावातील लोक त्यांच्या महानतेला ओळखत नव्हते. ते स्वामींना वेडे फकीर समजत असत. स्वामी समर्थांना प्रसिद्धी मिळावी अशी अजिबात इच्छा नव्हती. ते पूर्णपणे स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागत असत. ते कुणाशी बोलत नसत, कुणाच्या घरी जात नसत. लोक त्यांना वाईट बोलले तरीही स्वामींना कधीही राग येत नसे. उन्हाळा असो किंवा हिवाळा, स्वामी समर्थांना त्याची पर्वा नव्हती. ते नेहमी घनदाट जंगलात एकांतात राहत असत. त्यांच्यासाठी गाव असो किंवा जंगल दोन्ही सारखेच होते. काही भक्तांना स्वामी समर्थ हे स्वतः परमेश्वराचे रूप आहेत असे वाटत असे, पण जेव्हा ते स्वामींची भक्ती करत तेव्हा गावातील लोक त्यांची थट्टा करत. त्या गावात बसप्पा तेली नावाचा एक गरीब माणूस राहत होता. तो खूपच दारिद्र्यात जीवन जगत होता. त्याचा व्यवसायही चालत नव्हता. घरात इतकी गरिबी होती की कधीकधी जेवायला भाकरीही मिळत नसे. एके दिवशी बसप्पा जंगलात फिरत असताना त्याला अचानक एक अद्भुत दृश्य दिसले. स्वामी समर्थ काट्यांच्या अंथरुणावर झोपले होते. हे पाहून बसप्पा आश्चर्यचकित झाला. तो लगेच स्वामींच्या चरणी पडला. त्यांच्या मनात आले, हे साधू साधे नाहीत, हे नक्कीच ईश्वराचा अंश आहेत. बसप्पाने स्वामींच्या चरणावर डोके ठेवले आणि प्रार्थना केली, हे स्वामी, माझ्यावर कृपा करा. स्वामींच्या चरणांचा स्पर्श होताच बसप्पाला जणू ज्ञान प्राप्त झाले. बसप्पाने स्वामींची खूप स्तुती केली. हे ब्रह्मांडाचे स्वामी, भक्तांचे रक्षण करणारे, पाप आणि दुःख नष्ट करणारे. बसप्पाची भक्ती पाहून स्वामी समर्थ खूप आनंदी झाले. स्वामींनी त्याच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला. त्या दिवसापासून बसप्पाचे मन पूर्णपणे स्वामींच्या चरणी लागले. तो दिवस रात्र स्वामींच्या सेवेत राहू लागला. स्वामी जिथे जात बसप्पा त्यांच्या मागे जायचा. हे पाहून गावातील लोक हसायचे. ते म्हणायचे, हा वेड्या फकीराच्या मागे लागला आहे. लोक म्हणू लागले, बसप्पाने संसार सोडला, तो आता वेडा झाला आहे. ही बातमी बसप्पाच्या बायकोपर्यंत पोहोचली. ती खूप दुःखी झाली. ती म्हणाली, आधीच आपण गरीब आहोत, आता हे संसार सोडून बसले तर आपले काय होणार. बसप्पा घरी आला तेव्हा त्याची बायको त्याला रागावली. ती म्हणाली, तुम्हाला वेड लागले आहे का? तुम्ही घर संसार सोडून त्या स्वामींच्या मागे का लागला आहात? पण बसप्पाचे मन पूर्णपणे स्वामींच्या चरणी लागले होते. त्याला लोक काय बोलतात याची अजिबात पर्वा नव्हती. असे काही दिवस गेले. एके दिवशी बसप्पा जंगलात स्वामींची सेवा करत होता. रात्र झाली आणि सगळीकडे घनदाट अंधार पसरला. स्वामी अचानक उठले आणि जंगलात चालू लागले. बसप्पा त्यांच्या मागे चालत राहिला. ते दोघे अतिशय भयानक जंगलात गेले. चहूबाजूंनी जंगली प्राण्यांचे आवाज येत होते. रस्ता दिसत नव्हता आणि काटे पायात घुसत होते. पण बसप्पाला कुठलीच भीती वाटत नव्हती, कारण त्याचे मन पूर्णपणे स्वामींच्या चरणी होते. अचानक एक अद्भुत चमत्कार घडला. संपूर्ण जमीन हजारो सापांनी भरली. सगळीकडे तेजस्वी साप दिसू लागले.
बसाप्पा घाबरला. तो जिकडे पाहतो तिकडे फक्त सापच साप दिसत होते. तेव्हा स्वामी समर्थ हसून म्हणाले, भिऊ नकोस, जितके पाहिजे तितके घे. आज तुझे भाग्य उघडले आहे. हे ऐकून बसाप्पाने धैर्य गोळा केले. त्याने आपले अंगवस्त्र घेतले आणि एका सापावर टाकले. त्याने तो साप उचलून घेतला. क्षणातच सगळे साप गायब झाले. नंतर स्वामी आणि बसाप्पा गावात परत आले. ते एका मंदिरात बसले. बसाप्पाने आपले अंगवस्त्र उघडले आणि तो आश्चर्यचकित झाला, कारण साप गायब झाला होता आणि त्याच्या जागी सोनं झालं होतं. हे पाहून बसाप्पाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो स्वामींच्या चरणी पडला. स्वामी म्हणाले, आता घरी जा, आनंदाने संसार कर, तुझ्या कुटुंबाची काळजी घे. बसाप्पा आनंदाने घरी गेला. त्याने सगळा प्रसंग आपल्या बायकोला सांगितला. हे ऐकून तीसुद्धा खूप आनंदी झाली. स्वामी समर्थांची कृपा झाली की दारिद्र्य नष्ट होते. बसाप्पा पुढे सुखाने संसार करू लागला, पण त्याने कधीही स्वामींचे नाव सोडले नाही. तो रात्रंदिवस प्रेमाने जपत असे, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. ही कथा आपल्याला सांगते, जर श्रद्धा खरी असेल तर स्वामी समर्थ अशक्य गोष्टही शक्य करतात. म्हणूनच ते म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. इथेच 15वा अध्याय समाप्त होतो. असेच आणखीन पुढचे अध्याय ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.